साधारण 1 वर्षापूर्वी या मुलाला ब्रेनस्ट्रोक झाला आणि त्यानंतर 15 दिवस ICUमध्ये होता आणि 2 महिने बेड रेस्टवरती. 1 महिन्यानंतर हा पुन्हा नव्याने उभा राहिला, जिद्दीने आजाराशी लढला आणि त्याने इतिहास घडवला. महाराष्ट्राच्या स्टँडअप कॉमेडियन क्षेत्रात असा इतिहास कदाचित कधीच कुणी घडवला नाही आणि कदाचित पुढे तो कोणी घडवेल असंही वाटत नाही. या मुलाने तब्बल 7,000हून अधिक प्रेक्षकांना एकत्र खेळवून तब्बल 3 तास त्यांचं मनोरंजन केलं. हे फक्त 3 तास नव्हते, तर मराठी स्टँडअप कॉमेडी क्षेत्रातला हा इतिहास होता आणि ज्याने घडवला त्याचं नाव आहे सौरभ भोसले. सौरभ भोसले फक्त हे नाव नाही, तर हा इतिहास आहे जो सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. प्रत्येक नातं कसं सांभाळावं, कसं जपावं, कधीच न उलगडलेलं कोडं म्हणजे बाप आणि मुलाचं नातं. ते नातं किती सौम्य पद्धतीने उलगडलं जाऊ शकतं हे त्याच्या सोप्या शब्दामध्ये हा जाणवून देतो. कधीकधी मित्रांची मैत्री किती घट्ट असते आणि पुरुष होणं किती अवघड असतं हे त्याच्या सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजावून सांगतो. याची खासियत माहिती आहे तुम्हाला? हा जवळपास 3 तास स्टेजवरती एकटाच बोलतो आणि समोर उपस्थित असलेल्या 7,000 प्रेक्षकांच्या मध्ये एकसुद्धा माणूस एका सेकंदासाठी सुद्धा उठून जात नाही. ही ताकद आहे त्याच्या शब्दामधली, ही ताकद आहे त्याच्या विचारांमधली. हा कॉमेडी करतो, पण कॉमेडीचा दर्जा कधी याचा खालावला नाही. दिवसांदिवस याच्या कॉमेडीचा दर्जा उंचावत गेला आणि याने शेवटी इतिहास घडवला. कदाचित तुम्हाला माहिती आहे, फार वर्षापूर्वी मराठी कॉमेडी क्षेत्रामध्ये एक असं नाव होतं ज्या नावाने इतिहास घडवला. ते नाव होतं आदरणीय लक्ष्मीकांत बेर्डे सरांचं. आत्ताच्या पिढीमध्ये जर मला लक्ष्मीकांत बेर्डे सरांचं परफेक्ट टायमिंग, त्यांचे विचार आणि त्यांची शिकवण जर कुणामध्ये दिसत असेल ना, तर मला ती या सौरभ भोसलेमध्ये दिसते. कदाचित तुम्हाला ऐकायला नवीन वाटेल, पण हो, लक्ष्मीकांत बेर्डे सरांची जी टायमिंग होती, अगदी परफेक्ट टायमिंग सौरभची आहे. त्याचबरोबर झाकीर खानने आपल्या देशाच्या बाहेर जाऊन एक इतिहास घडवला. स्टँडअप कॉमेडी क्षेत्रामध्ये हिंदीमध्ये इतिहास घडवणं फार अवघड नाही, पण देशाच्या बाहेर जाऊन घडवणं फार मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी महाराष्ट्रामध्ये जर स्टँडअप कॉमेडी क्षेत्रामध्ये झाकीर खान कोण असेल महाराष्ट्राचा, तर तो आहे सौरभ भोसले. हे नाव नाही, हा इतिहास आहे. ही इथल्या पिढीसाठी मिळालेली प्रेरणा आहे आणि इथल्या पिढीसाठी आलेलं सामर्थ्य आहे. सौरभसाठी इतकंच म्हणेन, तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं.